नाही जाऊ द्या आता झालं. या ठिकाणी आपण आपल्या वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी एवढे मोठे सभा भरवली आणि माननीय अंजलीताईला या ठिकाणी आपण प्रचारण केलं, तर याबद्दल आपले काय म्हणणं काय म्हणतात? आज आपण प्रभाग क्रमांक 1 या प्रचारार्थ या ठिकाणी आमचे अनिकेत आळंदीकर, मायाताई कांबळे आणि मायाताई पाटील आणि छायाताई कांबळे हे आमचे तीनही उमेदवार या प्रभाग क्रमांक 1 मध्ये बहुजन समाज पार्टीचे हत्तीचे अधिकृत उमेदवार हे आहेत. आणि या ठिकाणी आज अंजलीताई यांचा कार्यक्रम इथे प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या पालीनगरमध्ये आज लोकांनी जे प्रेम दिलं, इथे हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झालेले होते आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद आज तीनही उमेदवाराला दिलेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलं, असं आश्वासन दिलं, प्रत्येकाने असा आशीर्वाद दिला की आम्ही हत्तीशिवाय मतदान करणार नाही, यावेळेस आम्ही बाबासाहेबाचा विजय नक्कीच घडवून आणू, असं आश्वासन इथं दिलेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम प्रामुख्याने घेण्यात आला, ही महानगरपालिका जी चालू आहे, या महानगरपालिकेमध्ये आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज बहुजन समाज पार्टीचे तीनही उमेदवार हे अतिशय इमानदार, निष्ठावान, निष्कलंक अशा प्रकारचे हे उमेदवार आहेत. हे उमेदवार नक्कीच बहुजन समाज पार्टीने या लोकांनी जर इथल्या निवडून दिलं तर आपलं या महानगरपालिकेवर 650 रुपयाचं कर्ज आहे. हे कर्ज कसं झालं, कुठून आलं? या नांदेडमध्ये हे रोड, रस्ते, नाले हे जे चालू आहेत, रोड करतात, लगेच त्याला नाली खोदून टाकतात आणि गोरगरिबाची तर अशी अवस्था आहे. मी प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक वाडीमध्ये मी जातो, मी पाहत असतो आणि प्रत्येकाला मी घरोघरी जाऊन त्यांच्या घरांची अवस्था मी पाहतो की ड्रेनेज लाईन आज इतक्या उंच झाल्यात की त्यांच्या घरामध्ये त्या ड्रेनेजचं पाणी आहे. अशी घाणेरडी अवस्था या नांदेडमध्ये झालेली आहे. आज आमचा गोरगरीब समाज हा त्या घाणेरड्या पाण्याने, या घाणीने आज आजारी पडत आहे. इथे शाळेची नीट व्यवस्था नाही, महानगरपालिकेच्या शाळेची इथे व्यवस्था नाही. हे अनेक कारणं अशी इथे आहेत की आमच्या इथल्या बहुजनांना आज एवढा त्रास आहे की ते लोक आज 1,500 रुपये त्यांना भूलथाप देऊन त्यांच्या मताची लूट करण्याचं काम करत आहेत. या महानगरपालिकेची निवडणूक लागली की हे लोक 1,500 टाका, कधी 3,000 टाका, या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली. मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही काय तुमच्या घामाचा, कष्टाचा पैसा देत नाहीत. माझ्या बहुजन समाजाला हे सांगायचं आहे, शिंदे असेल, कोणी असेल, हे काय त्याच्या घामाचा, कष्टाचा पैसा नाही. तुमची आमची लूट करून या लोकांनी हा पैसा जो आहे आम्हाला देत आहेत. आम्हाला इथे सगळ्या गोष्टीची महागाई वाढवली. या गोष्टीचा पुढा जर घेतला तर आज त्याची GST वाढवली. इकडून आमचे लाखो रुपयाची तुम्ही लूट करता आणि 1,500, 2,000, 3,000 रुपये तुम्ही आमच्या खात्यावर टाकता. आता आमचा मतदार बंधू आता काही वेडा राहिलेला नाही, आमच्या बहिणी काही वेडा राहिलेला नाही. त्यांना त्यांचा डाव समजून आला आणि यावेळेस बाबासाहेबाचा विजय करतील असं त्यांनी सर्वांनी इथं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला हत्तीचं बटन दाबून ते विजय करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या 16च्या रिझल्टमध्ये आपले सर्व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे निवडून जातील. आपले प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 उमेदवार आहेत. सर्व शहरामध्ये आपले जवळपास 10 उमेदवार आहेत. आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि सर्व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे निष्कलंक आहेत. हे कुठलेही ना यांचं काय दारूचे अड्डे नाहीत, ना यांचे जुगाराचे कामं नाहीत, कोणते 2 नंबरचे धंदे नाहीत. सगळे इमानदार, निष्ठावान आणि बाबासाहेबाचा मानणारे, बाबा आंबेडकर समतावादी सर्व उमेदवार हे समतावादी उमेदवार आहेत. आणि नक्कीच यांना जर निवडून दिलं तर नांदेडचा विकास हा होईल आणि सर्व बहुजनांचे प्रश्न हे सुटणार आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये आताच जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मताची विभागणी का होत असते, आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला मताची ताकद जी दिलेली आहे, या ताकदीवर आमचा विश्वास राहिलेला नाही. हे सर्वात मोठं याच्यामधलं गुढ आहे की आज 400 आणि 500 आणि हजारावर जे मतदान लोक विकतात, त्याची किंमत आम्ही मोजलेली नाही, ती किंमत बाबासाहेबांना मोजलेली आहे. बाबासाहेबाचा पूर्ण परिवार या मताचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांना आमच्यावर कुर्बान केलेला आहे. ते पूर्ण परिवार हा संपून गेलेला आहे. या मताची किंमत आम्हाला समजली नसल्यामुळं हे 1000-500वर हे मतदान विकतात. पण मला त्या सर्व बाबासाहेबाच्या समाजाला, माझ्या बांधवांना मला सांगायचं आहे, मला त्यांना हे सांगायचं की मतदान विकू नका. एकदा बाबासाहेबाच्या चळवळीवर विश्वास ठेवा.
तुम्हाला मतदान हे बाबासाहेबांना राजा बनण्यासाठी दिलेलं आहे, मतदान विकण्यासाठी दिलेलं नाही. आणि तुम्ही जर तुमचा राजा बनवला तर नक्कीच येणारा काळ आपल्या बहुजनांसाठी, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी, आमचे मुलं हे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनतील, या देशाचे राजा बनतील. फक्त एकच करावं लागेल की आम्हाला मतदान विकायचं नाही, अशी मी सर्वांना अपील करणार आहे. देशा मतदारांना आव्हान काय करायचं? मतदाराला हेच आवाहन करणार आहे की येणाऱ्या 15 तारखेला सकाळी 7 वाजता हे मतदान चालू होईल. सकाळी सर्वजण लवकर उठून पांढरे वस्त्र घालून तथागत भगवान बुद्धापुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे अगरबत्ती, मेणबत्ती लावून त्यांनी हे वचन दिलं पाहिजे की बाबासाहेब, जे काय आमच्या कडून आजपर्यंत ज्या चुका झाल्यात ते आता आम्ही करणार नाही. तुम्ही जे आम्हाला हक्क अधिकार दिलेत, जे संविधान तुम्ही दिलं त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या हातीला मतदान करू, बहीणकुमारी मायावतीचे हात मजबूत करू, असं मी त्यांना. आणि विशेषतः बहीणकुमारी मायावतीचा 15 तारखेला वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. त्या जन्मदिवसाची भेट म्हणून हत्तीचे उमेदवार निवडून द्याल अशी मी सर्वांकडून अपेक्षा करणार आहे आणि मतदान द्या असं मी सर्वांना आवाहन करणार आहे. धन्यवाद.